पावसाळा म्हटलं की आपल्याला काहीतरी चटपटीत खायला आवडतं। तर आज आपण स्वीटकॉर्नची भेल कशी बनवायची ते पाहूया। नमस्कार, मी प्रतिभा दारंवार, दाज किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। अशाच वेगवेगळ्या रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तेल छान गरम झालेलं आहे। यामध्ये आवडीप्रमाणे शेंगदाणे घालून कुरकुरीत तळून घेऊ। शेंगदाणे छान कुरकुरीत झालेले आहेत, चाळणीमध्ये काढून घेऊ। यामध्ये मक्याचे पोहे घालून लो टू मीडियम फ्लेमवरती तळून घेऊ। पोहे छान फुललेले आहेत, चाळणीमध्ये काढून घेऊ। अशा पद्धतीने जेवढे पोहे पाहिजे तेवढे तळून घ्यायचे। कढईमध्ये थोडंसं तेल ठेवलेलं आहे। आवडीप्रमाणे कांदा घालून परतवून घेऊ। कांदा होत आलेला आहे। यामध्ये एक स्वीटकॉर्न सोलून स्वच्छ धुवून घेतलेला आहे। ते घालून लो टू मीडियम फ्लेमवरती 3 ते 4 मिनिट परतवून घ्यायचं। कॉर्नवरती असे डाग पडायला लागले म्हणजे समजायचं की कॉर्न परतवून झालेले आहेत। ड्राय रोस्ट जिरा पावडर, धने पावडर, मिरची पावडर, चवीप्रमाणे मीठ घालून मिक्स करून घेऊ। भेल बनवण्यासाठी खमंग कॉर्न तयार झालेले आहेत। मक्याच्या पोह्यांमध्ये मिरची पावडर, धने पावडर, जिरा पावडर, चवीप्रमाणे मीठ आणि चाट मसाला घालून मिक्स करून घेऊ। यामध्ये आवडीप्रमाणे बारीक चिरून घेतलेला टोमॅटो, परतवून घेतलेले कॉर्न, आवडीप्रमाणे लिंबाचा रस आणि बारीक शेव घालून मिक्स करून घेऊ। मक्याचे पोहे लगेच नरम होतात, त्यामुळे जेव्हा आपल्याला भेल खायची असेल तेव्हाच जेवढी पाहिजे तेवढी भेल मिक्स करून घ्यायची। मस्त चटपटीत स्वीटकॉर्नची भेल तयार झालेली आहे। आवडीप्रमाणे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊ। रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर करा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।